नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. देव आणि करीम शहरापासून दूर एका सुनसान जागी भेटले. देव दूरवर पसरलेल्या क्षितिजाकडे पाहत होता आणि करीम त्याच्या बोलण्याची वाट पाहत उभा होता. तू म्हणतोयस ते खरं आहे का? देवनं विचारलं. 100% खरं आहे, करीम बोलला. कुठे तो? मग करीमने त्याच्या माणसांना इशारा केला आणि त्याच्या माणसांनी त्या ड्रग डीलर मुलाला पकडून देवच्या समोर उभा केलं. या मुलीला ओळखतोस? देवनं गाथाचा फोटो दाखवला. नाही. त्या दिवशी मॉलमध्ये या मुलीशी तू बोलत होतास. मी तुला दम देत विचारलं तर हिनं तुझ्याकडनं ड्रग मागवलं होतं असं का बोललास? करीम त्या मुलाला म्हणाला. त्या दिवशी तर मी यांना पैशांची मदत मागितली होती, त्यांनी दिले, तो मुलगा बोलला. असे कसे एवढे पैसे दिले? देव बोलला. मी म्हटलं की माझ्या आईची तब्येत बरोबर नाही आहे, ती हॉस्पिटलमध्ये, प्लीज माझी मदत करा. मग त्यांनी काहीही जास्त विचार न करता मला पैसे दिले. गाथा तिच्या आईच्या बाबतीत किती हळवी आहे हे देवला माहीत होतं. आई म्हटलं की ती कोणालाही मदत करायची. घेऊन जा रे याला. करीमची माणसं त्याला घेऊन गेली. साहेब, तुमचा डाऊट खरा आहे. ममता मॅडमनेच हे सगळं काही प्लॅन केलं होतं, करीम बोलला. यात ममता एकटी नाही, देवनं विचार करत सांगितलं. गाथाच्या अकाउंटवरून पैसे त्या मुलाला दिले गेले आहेत म्हणजे यात गाथाच्या जवळची व्यक्तीही सामील आहे. कोण? समीर. समीर आधीपासूनच मला पसंत करत नाही, देव बोलला. असू शकतं. पैसा, प्रॉपर्टी खूप लोकांना लालचीमध्ये पाडतो. तुम्ही त्याच्यापेक्षा वरचढ जावई होणार, त्यामुळे त्यानं हा डाव रचला असेल, करीम बोलला. समीरवरती लक्ष ठेव, देव बोलला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी देव आणि त्याचे ज्युनियर डॉक्टर स्कूलमध्ये आले. प्रिन्सिपलनं त्यांचं स्वागत केलं. स्कूलच्या मोठ्या ऑडिटोरियममध्ये सेमिनार सुरू झाला. देवनं आधी मुलांना डॉक्टर म्हणजे काय, ते काय काम करतात, त्यामध्ये येणारे चॅलेंजेस याबद्दल अगदी छान आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलं. त्यानंतर एखाद वेळी इमर्जन्सी आल्यावरती प्रायमरी उपाय काय करायचे तेही सांगितलं. मोठ्या क्लासच्या मुलांना सगळं समजत होतं, परंतु छोटी मुलं जरा बोर होत होती. त्यानंतर त्यांनी सगळ्या मुलांची प्रायमरी तपासणी सुरू केली. यामध्ये त्यांचं बीपी, पल्स रेट, त्यानंतर डोळ्यांची तपासणी, जीभ, कान, नाक, नख सगळं काही तपासलं. देव मुद्दाम ग्रीशाच्या क्लासमधील मुलांना स्वतः चेक करत होता. ग्रीशाच्या चेकअपनंतर ती त्याच्या जवळच बसून होती. त्याचं पूर्ण निरीक्षण करत होती. तिला आधीच डॉक्टर खेळणं आवडायचं आणि आता हे सगळं असं पाहताना तिला अजूनच मज्जा येत होती. देवनं तिला एक खराखोरा टेथेस्कोप दिला. तो कानाला लावून ती देवला चेक करत होती. देवचे ज्युनियर डॉक्टर त्यांच्याकडे आश्चर्यानं पाहत होते. डेव्हिल? येस लिटल डॉक्टर. आर यू सिक? ओह रिअली? व्हॉट शुड आय डू नाऊ? डॉक्टर प्लीज हेल्प मी, देव बोलला. डोंट बी अफ्रेड, आय विल क्युअर यू. टेक दिस मेडिसिन अँड यू विल बी फाईन. थँक्यू डॉक्टर. तुम्ही नसतात तर माझं काय झालं असतं, तो तिच्या छोट्या छोट्या हातांवर किस करत बोलला. इट्स ओके. माझी फीज? ओह हाऊ मच? देवनं भोया उंचावत विचारलं. गिव्ह मी दिस. तिनं टेथेस्कोप घरी घेऊन जाऊ का म्हणून विचारलं. ओके, देव हसत बोलला आणि तीही खोदकन हसली आणि त्याला मिठी मारली. आय लव्ह यू बेबी गर्ल. आय लव्ह यू टू हँडसम डेव्हिल. इकडे रात्री गाथा आणि ग्रीशा बेडवर खेळत होत्या. ग्रीशा देवनं दिलेल्या स्टेथेस्कोपनं तिला चेक करत होती. तिला मेडिसिन म्हणून चॉकलेटची टॉफी देत होती. ग्रीशा? येस माऊ. तुला हे डॉक्टर खेळणं का आवडतं? आय डोंट नो. आय विल बिकम अ डॉक्टर वेन आय ग्रो अप लाईक यू, ती बोलली. गाथा तिच्याकडे पाहत होती. तिच्या सगळ्या आवडीनिवडी अगदी देवसारख्या होत्या. हट्टीपणा आणि बडबडा स्वभाव सोडला तर ती अजिबात त्याच्यासारखी नव्हती. राग तर अगदी नाकाच्या शेंड्यावर. मग असेच काही दिवस गेले आणि देवनं ग्रीशाचे नेल्स DNA टेस्टसाठी लॅबमध्ये दिले होते. त्या रिपोर्टची तो आतुरतेनं वाट पाहत होता आणि अखेर ते रिपोर्ट्स आले.
शिव स्वतः रिपोर्ट्स घेऊन त्याच्या बंगल्यावर आला. माई आणि देव त्याचीच वाट पाहत होते. माईलाही विश्वास होता, पण देव मात्र चिंतेत होता. देव, शिव बोलला. देवनं त्याच्याकडे पाहिलं आणि शिवच्या चेहऱ्यावरील आनंद आणि हसू पाहून तो काय ते समजून गेला, परंतु तरीही त्याला ऐकायचं होतं. रिपोर्ट्समध्ये काय लिहिलंय ते त्याला स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं होतं. कॉंग्रॅच्युलेशन्स माय फ्रेंड, तू एका गोंडस मुलीचा बाबा आहेस, शिव हसत बोलला आणि देवनं पळत जाऊन त्याच्या हातून रिपोर्ट्स घेतले. ते वाचून त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यानं माईकडे पाहिलं. मी म्हटलं होतं ना, ती या घरची वारस आहे, ती तुझीच मुलगी आहे, माई हसत बोलली. हो माई, ग्रिशा इज माय डॉटर, माझी मुलगी आहे ती, माझ्या आणि गाथाच्या प्रेमाची निशाणी. मी कधी एकदा तिला भेटतोय असं झालंय मला. मी आत्ताच गाथाकडे जातो. अरे देव, थांब. तो आता नाही थांबणार. माई चल, आपणही जाऊ, शिव बोलला आणि तेही देवच्या मागे गेले. देव, शिव आणि माई गाथाच्या बंगल्यावर आले. गाथा, समीर आणि माया मुलांसोबत बाहेर पार्कमध्ये खेळत होते. रविवार असल्यानं मुलांना सुट्टी होती. देवची गाडी पाहून समीर आणि माया आणि गाथा एकमेकांकडे पाहू लागले. ग्रिशा, देवनं गाडीतून बाहेर येताच ग्रिशाला आवाज दिला. हँडसम डेव्हिल. त्याला पाहून ग्रिशा पळतच त्याच्याजवळ गेली. देवनं तिला लगेचच उचलून घेतलं आणि एक घट्ट मिठी मारली. आय लव्ह यू, आय लव्ह यू माय बेबी गर्ल, तो अगदी भाऊक होत बोलला. गाथा रागानं त्याच्याकडे पाहत होती. गाडीतून माई आणि शिव देखील बाहेर आले. देव आणि ग्रिशाला असं भेटताना पाहून त्यांचेही डोळे पाणावले. ग्रिशा, ग्रिशा, गाथानं तिला आवाज दिला. माऊ, हँडसम डेव्हिल, असं म्हणून ग्रिशाने त्याला पुन्हा मिठी मारली. कम हिअर, गाथा रागात बोलली. नो, आय सेड कम हिअर. गाथा त्यांच्या जवळ जाऊन तिला देवकडून ओढून घेत होती. नो माऊ, ग्रिशा रडकोंडीला येत बोलली. स्टॉप इट गाथा, देव बोलला. यू जस्ट शट अप. ग्रिशा, कम. नो. गाथा, ऐक माझं. नाही, तुम्ही इथे का आलायत? सांगितलं नाही इथे येत जाऊ नका. माझा आणि तुमचा काही संबंध नाही. मग सारखं सारखं येऊन त्याच गोष्टी का करता? प्लीज गो, गाथा रागात बोलली. इथे मी माझ्या मुलीसाठी आलोय. देव ग्रिशाला घेऊन थोडं मागे जात बोलला आणि ते ऐकून गाथा शॉक होऊन त्यांच्याकडे पाहत होती. आय नो एव्हरीथिंग. ग्रिशा माझीच मुलगी आहे, देव बोलला. गाथा आश्चर्यानं त्याच्याकडे पाहू लागली. समीर, माया, माई, शिव, गाथा आणि देव हे सगळे एकमेकांच्या बाजूला येऊन आता उभे राहिले. ग्रिशा माझी मुलगी आहे, देव समीर आणि मायाकडे पाहून पुन्हा बोलला. तर मग मित्रांनो, आता कळालं तर आहे, परंतु पुढे काय होईल पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.